आज आहे ना एक टेन्शनचंच काम झालं. आहूंना म्हटलं फोन केला आणि म्हटलं काय हो स्वयंपाक काय करू आज जेवायला. तर ते मला म्हणले शेवया कर. पण खरंच सांगते लिटरली मला शेवया जमत नाही. म्हणजे तुम्ही म्हणता आता खीर पण खीर नाही, गोड शेवया माहिती असेल म्हणजे खूप ठिकाणी करतात. पण मी पुण्यातली असल्यामुळं होतं काय, मला त्या शेवया खरंच माहीत नाही. आणि आमच्याकडे पुण्यात तर सगळं विकतच घेतात, त्याच्यामुळे भाजक्या शेवया मला माहिती, पण ह्या ज्या गव्हाच्या शेवया कशा करायच्या माहीतच नाही. मी त्यांनाच रेसिपी विचारली, म्हणलं कसं करू. हे बघा ह्या शेवया आहेत, आता हे कसं करायचं इथून टेन्शन. विचारलं तर खरं करायचं. 1-2-3 रेसिपी बघितल्या आणि तसंच ट्राय केलं बनवायचं. आता देवाच ठाऊ. पण नंतर जेव्हा त्यांनी खाल्लं आणि मग मला म्हणतात तू काय काय टाकलं होतं त्याच्यामध्ये. तर म्हटलं सांगितलं बाबा हे हे टाकलं होतं. तर म्हणाले किती अवघड काम केलं तू. खरं सांगा कोणाकोणाकडे अशा शेवया करतात. खरंच माझ्या पुण्यामध्ये आमच्याकडे तर नव्हते सिटीमध्ये. आम्हाला शेवया म्हटलं की ते भाजक्या शेवयाचं पाकिट भेटतं ते विकत आणायचं आणि खीर करायची, एवढं माहिती आहे. ह्या शेवया यार फर्स्ट टाईम केल्या मी. माझ्या डोक्यात म्हणजे मनामध्ये एक धांदळ उडाली की बाबा नक्की खातीन का, कसं होईल काय माहिती आता बघू. पण छान झालं. ते मला म्हणले मस्त केलंस. इथे तनुजचं हँडबुक होतं ते पूर्ण करत होते. आताचं काय बाबा स्कूलचं एक नवीनच निघतं, हे डिटेल्स करून देते. आपल्या काळात नव्हतं असं काही. झेडपीची शाळा, आओ जाओ घर तुम्हारा. आणि खरंच म्हणजे खूपच छान. आताच्या शाळा पण तशा आहेत, पण इतकं हे वाढलं त्याची मध्ये मम्मी तू हे लिही, मम्मी तो ते लिही. म्हणजे त्याचं सगळं केलं म्हणजे निवांत होतं माणूस. बस थँक्यू.